राम राम मंडळी. आज मी आत्मलिंग काजळे, संत साईबाबाची नगरी पाथरी, परभणी इथून बिलॉंग करतो. मित्रांनो, तुम्हाला थोडस काय ऐकून आश्चर्य वाटत असेल की आज काजळे सर विसरले की काय. पण तर तसं नाही मित्रांनो. आज शिवजयंती आहे, त्यामुळे मराठीतून प्लॅन घ्यायची कल्पना आदरणीय वंदना मॅम यांनी केली आणि त्यांच्या कल्पनेनुसार आज मराठीमध्ये प्लॅन होत आहे. मित्रांनो, राजाधिराज श्रीमंत योगी हिंदू स्वराज्याचे संस्थापक, सर्वांचे हृदयस्थान असे शिवाजी राजे भोसले यांची आज जयंती. आणि या जयंतीच्या निमित्ताने आज मराठीमधून प्लॅन ठेवला आहे व त्यांना मानाचा मुजरा माझ्याकडून आणि आपल्या सगळ्या परिवाराकडून, विश्वलक्ष्मी परिवाराकडून. मित्रांनो, 8 वाजले आहेत आणि आपली संख्या 14 झालेली आहे. लवकरच वाढल आणि ही वाढण्यासाठी आपण सगळ्यांनी मला मदत करायची आहे. माझं बोलणं ऐकत ऐकत एक छोटासा मिस कॉल द्या, लिंक शेअर करा, SMS करा. कारण आपण स्वतः आपलं ह्या विश्वलक्ष्मीच्या माध्यमातून भवितव्य घडवणार आहोत. पण आपल्याला आपलं नुसतं भवितव्य घडवायचं नाही, तर आपल्यासोबत आपल्याला अनेकाचं भवितव्य घडवायचं आहे. आणि ज्यांची ज्यांची तुम्ही काळजी घेता, ज्यांना तुम्ही नेहमी सहकार्य करता, जे तुम्हाला नेहमी सहकार्य करतात, अशा लोकांना आपल्याला या बिझनेस मध्ये आणण्यासाठी त्यांना इथं आमंत्रित करायचं आहे. आज आदरणीय वंदना मॅम ह्या बऱ्याच वेळेस पहिल्या कम्युनिटीमध्ये खूप छान प्लॅन घेत होत्या. त्यांना मी खूप वेळेस ऐकलंय. पण तुम्ही जर ऐकलं नसेल तर ही संधी सोडू नका. कारण त्यांचा हिंदी प्लॅन तुम्ही ऐकलाय, पण मराठीमधून त्यांचा प्लॅन जर ऐकताल तर हिंदीपेक्षाही त्या मराठीमध्ये खूप छान प्रकारे प्लॅन घेऊ शकतात, समजून सांगू शकतात. नवे नवे जर इथं एखादा व्यक्ती नवीन असेल तर तो प्लॅन ऐकल्याबरोबर जॉईनच होईल, एवढी 100% मी हमी देतो. विश्वलक्ष्मी फाउंडेशनचे ग्रेट संकल्पक आदरणीय श्रीमान रवीजी सातो सर, आदरणीय श्रीमान योगेश पालोदे पाटील सर आणि आदरणीय श्रीमान प्रशांत सर, तिन्ही गुरुला नमन वंदन प्रणाम करतो. आज आदरणीय प्रशांत सरने मला मराठीमधून प्लॅन प्रेझेंटेशन करण्यासाठी, जी बोलण्याची मराठीमधून प्लॅन प्रेझेंटेशन असल्यामुळं मला जी होस्टिंग करण्याची संधी दिली, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपली मायबोली मराठी असल्यामुळं आपण साहजिकच मराठीमध्ये खूप छान प्रकारे बोलू शकतो. हे सगळ्यांनाच जमतंय, तसं मलाही जमते. कारण मी तर ह्या मंचवर आल्यापासूनच हिंदी बोलायचं शिकलो. अगोदर फारशी मला हिंदी जमत नव्हती. तर साथियो, आपण फक्त इथं 14-15 लोक आहोत आणि आपल्याला जोपर्यंत आपण 20च्या पुढे जाणार नाही तोपर्यंत आपल्याला प्लॅन चालू करायचा नाही, किंवा तोपर्यंत मी आदरणीय मॅमला इन्व्हाइट करणार नाही. आणि मित्रांनो, निष्ठावान सहकार्यांनो, आज मराठीतून प्लॅन असल्यामुळं मॅडमला मी एक विनंती करेल की मॅडम, तुम्ही नेहमीप्रमाणे कमी वेळेमध्ये प्लॅन आटोपता घ्या. कारण का, तर बऱ्याच जणांना हिंदीमध्ये शेअरिंग करायला अडचण येते, इच्छा खूप असतीये. पण त्यांनी आज आपलं मन मोकळं करावं, व्यक्त व्हावं. 2 मिनिटं ज्याला ज्याला बोलण्याची इच्छा असेल त्यांनी, मी मॅमचा जसाही प्लॅन होईल तसं हँड करण्यास सांगल. ज्यांना बोलण्याची इच्छा असेल त्यांनी हँड करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. कारण आज आपले सर्वांचे शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे सगळ्यांची आज उत्साह आहे, मनामध्ये उत्साह आहे. सगळेजण आज भगवे आपण झालेलो आहोत. आपण अनेक गावगावला शिवजयंती साजरी होत आहे, ती टीव्हीवर पाहत आहोत, मोबाईलवर पाहत आहोत. आणि ह्या भगवामय वातावरणामध्ये आज आदरणीय वंदना मॅम यांना जी प्लॅन प्रेझेंटेशन करण्याची मराठीतून इच्छा झाली, त्यांचं पण कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
कारण त्यांच्या डोक्यामध्ये सतत काहीतरी नवीन नवीन कल्पना असतात आणि त्या व्यक्त करतात. तर 8:05 झालेले आहेत मित्रांनो. अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी मॅडमला इन्व्हाइट करील. पण ह्या 2 मिनिटांमध्ये जर तुम्ही तुमचे जुने आणि नवीन साथी असतील त्यांना तुम्ही इथं आमंत्रित करू शकता. मित्रांनो, आपण दररोज झूम मीटिंग मध्ये येतो. नवीन नवीन लोकांचे वेगवेगळे विचार ऐकतो. विचार ऐकल्याच्या नंतर आपण जास्त वेळ ते डोक्यात ठेवू शकत नाहीत आणि ते परत विचार ऐकण्यासाठी आपल्याकडं आदरणीय पालोदे सरनं रेकॉर्डिंगची सुविधा केलेली आहे. परत ती आपण दुसऱ्या दिवशी मीटिंग ऐकू शकतो. परत आपण नवीन ऊर्जा घेऊ शकतो. कारण विसरणं हे माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि नवीन नवीन शिकणं ही एक कला आहे. ह्या दोन्ही गोष्टीचा मेळ घालणं म्हणजे आपण परत रिमाइंड करणं स्वतःला आणि रिमाइंड करून परत ते ऐकून स्वतःमध्ये उत्साह घ्यायला पाहिजे. आज जगामध्ये कुठलाही आपल्याला बिझनेस करायचा असेल, शेती करायची असेल, तर एक मॅनेजमेंट असती, नियोजन असते आणि त्या नियोजनाला 20 मार्क असतात. असं मी ऐकलेलं आहे बऱ्याच मोटिव्हेटरकडून. तर आपण आज शिवाजी महाराज यांचं स्मरण करून, त्यांना मानाचा मुजरा करून त्यांनी कसं नियोजन केलं, युद्धामध्ये नियोजन असेल, त्यांचं गड किल्ले बांधण्यासाठी नियोजन असेल, या बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मॅनेजमेंट गुरु त्यांना म्हटलं तरी चालेल किंवा आहेतच ते, होतेच ते. आणि मॅनेजमेंट आपल्याला या विश्वलक्ष्मीच्या माध्यमातून करायचं मित्रांनो. कारण का? आपण मॅनेजमेंट नियोजन जर नाही केलं तर आपण यशस्वी होऊ शकणार नाहीत ह्या बिझनेसमध्ये आणि आपल्याला ह्या बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी मॅनेजमेंट खूप आवश्यक आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा जेव्हा जमन तेव्हा तेव्हा आपण वाचला पाहिजे. त्याच्यामधून खूप काही प्रेरणा आपल्याला मिळू शकते. तर जशी माझी होस्टिंग संपल आणि आदरणीय मॅमकडे मी माईक हँडओव्हर करील, तेव्हा मी पण 2 मिनिटांमध्ये 10 लोकांना मिस कॉल देईल आणि परत आपल्याकडं संख्या आता 16 झालेली आहे. ती लवकरच 20-22च्या पुढे जाईल. पण तरी बरेच जण आज जयंतीमध्ये आहेत. त्यामुळं कदाचित मीटिंगला येऊ शकले नाहीत, असंही कल्पना करू शकतो आपण. तर चला मित्रांनो, ज्यांनी ज्या महिलेनी शिवाजी महाराजांसारख्या थोर पुरुषाला जन्म दिला, अशा जिजाऊ महासाहेब यांना मानाचा मुजरा आणि तशाच आपल्या भारतातली प्रत्येक स्त्री ह्या जिजाऊ समान आहेत, लक्ष्मी समान आहेत. अशा आमच्या आदरणीय ग्रेट लेडी सिंगम वंदना मॅम यांना पण सगळ्या मंचकडून माझ्याकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि त्यांना वेलकम करू आणि वेलकम करण्यासाठी आपली गरज आहे. आदरणीय पानझाडे सर, आपला माईक चालू झाला आहे. तर मी मॅडमचं वेलकम करायला आणि वेलकम करण्यासाठी मॅडमला पण आपण मानाचा मुजरा देऊ आज शिवजयंतीच्या निमित्तानं. तर सगळ्यांचे हँड राईजची अपेक्षा करतो. जेवढ्या लोकांपर्यंत माझा आवाज येतो त्यांनी हँड राईज करणे आवश्यक आहे. आमचे एक सांगायचं राहून गेलं, लाटकर सरला जेव्हा जेव्हा मराठीतून प्लॅन असतो तेव्हा खूप आवडतंय. त्यामुळे माझी पण आज अशी इच्छा आहे की लाटकर सर तुम्ही पण मॅमचा प्लॅन झाल्याच्या नंतर 1 मिनिट का होईना शेअरिंग करावं. तर बोलवतो आता मी आदरणीय वंदना मॅम, तुमचं या मंचवर मनाच्या मनापासून स्वागत 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 आहे. वेलकम आदरणीय वंदना मॅम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर. एवढ्या मोठ्या मंचावर आपण जे माझं वेलकम केलं त्यासाठी खरंच मनपूर्वक तुमचे धन्यवाद करते. चला, माझं नाव सांगेल. मी वंदना गुलाब बरबडे, महाराष्ट्र पुण्यातून बिलॉंग करते आणि खूप छान सरांनी आज होस्टिंग सांभाळलेली आहे. आपण प्रयत्न करतो आहोत मराठीत बोलण्याचा. आता हिंदीची एवढी सवय लागली, पण आज वाटलं की चला आज आपण मराठीमध्ये प्लॅन प्रेझेंटेशन करूया. तर चला, सगळ्यांची मी एकदा मनापासून धन्यवाद करते, सगळ्यांचे वेलकम करते. आपले आदरणीय गुरु रवीजी सातव सर, आदरणीय गुरु योगेशजी पालोदे सर, आदरणीय गुरु प्रशांतजी सातव सर, या तिघांनाही मी नमन वंदन प्रणाम करते व आपल्या सगळ्यांनाही नमन वंदन प्रणाम करते. व आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपले खरंच लाडके राजे
खरंच खूप छान शिकवण ते आपल्याला घेऊन म्हणजे देऊन गेलेले आहे. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. तर चला त्यांच्यासाठी आपल्याला माहीतच आहे खूप छान शिवरायांचे हे काम आणि त्यांच्यामुळे जे स्वराज्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते त्यांनी ते निर्माण केले. तर खरंच मित्रांनो खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्या महाराजांकडनं. तर त्यांच्यासाठी आपण मानाचा मुजरा त्यांना देऊया. तर त्यासाठी 4 लाईन महाराजांसाठी समर्पित करते. तर बघा मित्रांनो, प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमय रणधुरंदर क्षत्रिय कुला वसंतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांना खरंच मानाचा मुजरा, त्रिवार मुजरा. तर चला मित्रांनो, खूप छान त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि त्यांच्या शिकवणीमध्येच खरंच आपण आजही घडत आहोत. आज त्यांची शिकवण आपल्यासाठी किती उपयोगाची आहे, हे आपल्याला कळेलच. आपण बघितलं आहे, आज सगळ्या जणांनी म्हणजे शिवरायांचे मेसेज टाकलेले आहे आणि प्रत्येकाने तो मेसेज वाचलाच असेल, की 10 गोष्टी ज्या आपल्याला शिवरायांनी शिकवल्या होत्या त्या काळात, त्यांच्याकडे किती दूरदृष्टी होती, ते आज आपल्याला जाणवतं. तर त्यांनी शिकवलेल्या 10 गोष्टी मी तुम्हाला फक्तच सांगणार आहे. बाकी सगळ्यांना ते माहिती आहे. लीडरशिप क्वालिटी, व्यवस्थापन माहीत आहे. आत्मविश्वास, स्वतःवरती आपण किती विश्वास आपला असायला हवा. टीम वर्क म्हणजे काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं दूरदृष्टी जी त्यांच्याकडे होती. आज सुद्धा त्या दूरदृष्टीमुळे बघा मित्रांनो, हे असणं किती गरजेचं आहे. म्हणजे खूप खूप छान अशा गोष्टी शिवराय आपल्याला शिकून गेलेल्या आहे. टीम मॅनेजमेंट त्यांनी आपल्याला शिकवलेली आहे. योग्य सहकार्याची निवड कशी असावी, ते महाराज आपल्याला शिकून गेलेले आहेत. दीर्घकालीन विचार, शांततेने घेतलेले निर्णय आपल्याला किती उपयोगी पडू शकतात आणि सगळ्यात मोठं त्यांनी शिकवलेलं आपल्या छोटी सुरुवात. आणि यस मित्रांनो, आपण अशाच प्लॅटफॉर्मवरती आहोत, की तिथे आपण छोट्यापासून सुरुवात करू शकतो. खूप सुंदर असा मंच आपला आहे आणि खूप सुंदर अशा कन्सेप्टमध्ये आपण सर्वजण वर्क करतो. तर बस एवढंच सांगेल. मी पण शॉर्टमध्येच आज प्लॅन घेणार आहे आणि मराठीमध्ये घेण्याचा हेतू हाच, की आज महाराजांची जयंती. आपण सर्व महाराष्ट्रातले आणि मराठी माणसाला आपल्या भाषेचा खरंच अभिमान असावाच. आणि चला मित्रांनो, त्यासाठीच माझ्या डोक्यात विचार आला आणि मी सरांपुढे तो विचार ठेवला आणि सरांनाही तो विचार आवडला. तर त्यासाठी मी सरांची पुन्हा एकदा धन्यवाद करेल. तर चला शिवरायांची एक छोटीशी शिकवण. बघा शिवरायांची एक शिकवण आहे, की राज्य छोटं असलं तरी चालेल, पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. येस मित्रांनो, आपलं छोटंसं राज्य असलं तरी चालेल, पण ते स्वतःचं असावं. तरच जग खरंच आपला आदर करेल. आणि असंच हे छोटंसं आपलं विश्वलक्ष्मीचा आज हा जो प्लॅटफॉर्म आहे, याच्यामध्ये आपण आपलं स्वतःचं राज्य निर्माण करू शकतो. खूप छोट्यापासून आपण याच्यात सुरुवात करणार आहोत मित्रांनो. पण जसं महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं होतं, तसं आपण हे स्वराज्य म्हणजे विश्वभर आपल्या विश्वलक्ष्मीचा प्लॅन पोहोचू शकतो. तो खूप छान कन्सेप्ट आहे. तर आपण काही स्लाइडच्या माध्यमातून आज जाणून घेऊया, की विश्वलक्ष्मीचे विश्वरूप खरंच काय आहे ते. तर सगळ्यांना एकच विनंती करेल, की अजून सुद्धा आपले कोणी रिलेटिव्ह, आपले मित्र वगैरे आले नसतील, तर आपण त्यांना इन्व्हाइट करू शकता. कारण की मराठीमध्ये आपण शक्यतो प्लॅन घेत नाही आणि मराठी भाषा आपली लँग्वेज असल्यामुळे सांगायलाही सोपं होतं आणि खूप सुंदर पीपीटीच्या माध्यमातून एक-एक स्लाइडच्या माध्यमातून आपण इथे जाणणार आहोत, की विश्वलक्ष्मी काय आहे? हा प्लॅटफॉर्म काय कसा वर्क करतो? आणि आपल्याला विश्वलक्ष्मीमध्येच का वर्क करायचं आहे? हे सगळ्या गोष्टी आपण एक-एक स्लाइडच्या माध्यमातून इथे जाणून घेऊया मित्रांनो. खूप सुंदर स्लाइड आपल्या समोर ओपन झालेली आहे. आपण बघू शकता विश्वलक्ष्मी कनेक्टिंग युनिव्हर्स. आपण सगळे त्या परमात्म्याशी, त्या युनिव्हर्सशी, त्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहो हो ना? तर त्याच्यामुळेच आपल्याला एक शक्ती असते मित्रांनो, की आपण अदृश्य शक्ती तिला म्हणू शकतो. आपण तिला कधी बघितलेलं नसतं, पण एक विश्वास असतो कुठेतरी, की येस मी जे काम करतोय किंवा मी जे करतो आहे, त्याच्यामध्ये मला तो परमात्मा, तो ब्रह्मांड आपल्याला खरंच यश देणारच आहे. बस आत्मविश्वास आपल्या स्वतःवरती असू द्या आणि एकदम विश्वासाने ते आपण काम करूया सर्वजण मिळून आणि खरंच आपल्या विश्वलक्ष्मीला पूर्ण जगभरामध्ये पसरूया. तर चला हे बघितलं आपण, की आपले स्लोगन खूप सुंदर विश्वलक्ष्मी कनेक्टिंग युनिव्हर्स. आता जाणून घेऊया, की विश्वलक्ष्मीमध्ये आपल्याला खरंच किती छान-छान म्हणजे गोष्टी ते शिकायला भेटतात आणि किती सुंदर विचाराने आपल्या विश्वलक्ष्मीची सुरुवात झालेली आहे. आपण इथे बघू शकता. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्व भद्राणि पश्यन्तु मा कचित
दुःख भागभवेत. याचा अर्थ आपण बऱ्याच वेळेस हिंदीमध्ये समजून घेतलेला आहे मित्रांनो. म्हणजे भविष्यकाळाचं आपण स्वप्न बघतो, तो काळ आपला सुवर्णमय हो आणि अ, खूप छान जावो, हीच प्रार्थना इथे केलेली आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख असतं. बस ते दुःख सगळ्यांच्या जीवनातून दूर जावो, हीच सुंदर एकदम प्रार्थना आहे. आणि या प्रार्थना मधूनच आपल्याला कळतं, की विश्वलक्ष्मीचं प्रपोज किती छान आहे, किती छान विचाराने आपल्या विश्वलक्ष्मीची सुरुवात झालेली आहे. तर चला, इथनं आपल्या खऱ्या प्लॅनला सुरुवात होते. की आपल्याला समजून घ्यायचंय की विश्वलक्ष्मी म्हणजे काय आहे? तर विश्वलक्ष्मी ही कुठल्या प्रकारची म्हणजे कोणती कंपनी नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा कोणता इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाही आहे. तर मग विश्वलक्ष्मी आहे काय? तर विश्वलक्ष्मी एक क्रिप्टोकरन्सी बेस्ड कन्सेप्ट आहे. तर आपल्याला सर्वात प्रथम इथे जाणून घ्यावं लागेल की क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय असते? अ, बाकीच्याही गोष्टी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय असते? सेंट्रलाइज्ड डिसेंट्रलाइज्ड सिस्टम म्हणजे काय असतं? ह्या गोष्टी जर आपण इथे समजून घेतल्या तर आपल्याला खरंच कळेल की विश्वलक्ष्मी किती छान प्लॅटफॉर्म आहे तर. तर आपण जाणून घेऊया पहिले की क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सी काय आहे तर? तर आपला जो कन्सेप्ट वर्क करतो, रन करतो तो क्रिप्टोकरन्सीवरती. क्रिप्टोकरन्सीला आपण आभासी मुद्रा, गुप्त चलन सुद्धा म्हणू शकतो. आणि या गोष्टी बऱ्याचशा लोकांना आता माहिती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे क्रिप्टोकरन्सीवर मी जास्त वेळ बोलणार नाहीये. फक्त ज्या करन्सीवरती फुल करन्सी बी-एन-बी त्या करन्सीवरती आपला हा विश्वलक्ष्मी डॉट कन्सेप्ट रन करतो. एवढेच समजून घेऊया. त्यानंतर आपण इथे जाणून घेऊया की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय असते तर. तर बघा मित्रांनो, जोही कन्सेप्ट किंवा जेही सिस्टम तयार होते किंवा कन्सेप्ट तयार होतो, तो एका पॉवरफुल टेक्नॉलॉजीवरती डिप्लॉय केला जातो. तर हीच ती पॉवरफुल टेक्नॉलॉजी म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. तर खरंच ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी किती पॉवरफुल आहे, हे आपल्याला इथे जाणून घ्यावं लागेल. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे कुठल्याही प्रकारचा डाटा किंवा इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करण्याची टेक्नॉलॉजी काम करत असते. आणि त्यामुळे काय होतं, जोही डाटा किंवा इन्फॉर्मेशन रेकॉर्ड होते, हे जगभरातील साऱ्या कॉम्प्युटर सेटअपमध्ये जाते. आणि त्यामुळे कुठल्याही एका हॅकरला त्याला जर हॅक करायचं असेल, तर त्याला जगभरातील साऱ्या कॉम्प्युटर सेटअपला म्हणजे एका जागेवरती कनेक्ट करावं लागतं. आणि ह्या गोष्टी खरंच शक्य नाहीये. म्हणजे आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची, की एवढी पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे, की कोणताही हॅकर त्याला इथे हॅक करू शकत नाही. किंवा एकदा जो प्लॅन क्रिएटरने तयार केलेला आहे आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती डिप्लॉय केला आहे, तर त्याच्यामध्ये कोणीही चेंजेस किंवा एडिट, डिलीट किंवा स्विच ऑफ त्याला करू शकत नाही. म्हणजे मनात जी भीती असते, की आपण ज्या कन्सेप्टमध्ये वर्क करतो, तो जर कालांतराने बंद पडला, तर आपलं काय व्हायचं? पण येस मित्रांनो, तीच भीती इथे राहत नाही. कारण की एवढ्या सुंदर पॉवरफुल टेक्नॉलॉजीवरती हा कन्सेप्ट डिप्लॉय केले गेलेला आहे. कारण की क्रिएटर सुद्धा इथे त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाहीये. त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि खूप छान कन्सेप्टमध्ये आपण वर्क करतो. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर चला पुढे जाणून घेऊ आपण सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज सिस्टममध्ये काय अंतर असतं तर. तर आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे मित्रांनो, की जगभरात आपण जिथेही काम करतो, आजही आपण ज्या जागेवरती काम करतो, ती झाली सेंट्रलाइज सिस्टम. म्हणजे कोणाच्या तरी अंडरमध्ये काम करणे. एकदम सोप्या शब्दात सांगेल. म्हणजे जिथे कुठेतरी कंपनी आहे, कंपनीचा मालक आहे, त्याच्या अंडरमध्ये आपण काम करतो किंवा एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे आपण काम करतो. म्हणजे कोणाच्याही अंडरमध्ये काम करणं म्हणजे सेंट्रलाइज सिस्टम. तर तिथे बघा त्यांचे सर्व अधिकार असतात. तर त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा तो कन्सेप्ट म्हणा किंवा ती कंपनी ते बंद करू शकतात. पण त्याच्या एकदम अपोझिट जी कन्सेप्ट आहे किंवा जी सिस्टम आहे ती आहे डिसेंट्रलाइज सिस्टम. एका स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू तिथे ही टेक्नॉलॉजी म्हणजे हा कन्सेप्ट डिप्लॉय केला जातो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती. त्याच्यामुळे जगातली कुठलीच ताकद त्याला बंद करू शकत नाही. म्हणजे एक सरकार किंवा एक व्यक्ती याला बंदच करू शकत नाही. कारण की ती पूर्ण जगभरामध्ये पसरली जाते. ही वर्ल्ड वाईड चालणारी सिस्टम असते. तर त्याच्यामुळे कोणत्या एका व्यक्तीचा अधिकार नसल्यामुळे याला कोणी बंद करू शकत नाही. एवढ्या पॉवरफुल म्हणजे सिस्टममध्ये आपण वर्क करतो डिसेंट्रलाइज सिस्टममध्ये. तर चला पुढे जाणून घेऊया, की आपल्याला विश्वलक्ष्मीमध्येच काय म्हणजे का काम करायचं आहे तर. इथे तुम्ही बघू शकता, की विश्वलक्ष्मी इज द फर्स्ट नेटवर्क मार्केटिंग प्लॅटफॉर्म इन द वर्ल्ड पॉवर्ड बाय डिसेंट्रलाइज स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट टेक्नॉलॉजी ऑन ब्लॉकचेन. ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सर्व सांगितलेल्या आहेत त्याच. म्हणजे आपला जो कन्सेप्ट आहे एका स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती डिप्लॉय केलेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही एक प्रकारचं सरकार किंवा कुठल्याही एक प्रकारची व्यक्ती त्याला बंद करू शकत नाही आणि वर्ल्ड वाईड चालणारा हा कन्सेप्ट असतो.
तर बघा विश्वलक्ष्मीमध्ये आपल्याला काय काय मिळते इथे, तर आपल्याला डिसेंट्रलायझेशन मिळते, इथे आपल्याला सिक्युरिटी मिळते, इथे आपल्याला एफिशियन्सी मिळते, इथे आपल्याला ट्रान्सपरन्सी मिळते, आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे आपल्याला इक्वेलिटी मिळते, म्हणजे आपल्याला समानता मिळते. या सगळ्या गुणांनी युक्त असा हा आपला कन्सेप्ट आहे. तर चला आपण जाणून घेऊया की विश्वलक्ष्मीमध्ये जॉईनिंग करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. तर यस, आज ज्यांनीही विश्वलक्ष्मीमध्ये जॉईनिंग केलेली आहे त्याची स्वतःची एक रेफरल लिंक इथे तयार झालेली असते. आपल्या स्वतःच्याच मोबाईलमध्ये ट्रस्ट वॅलेट नावाचं एक वॅलेट असतं. ते ऍप्लिकेशन आपल्याला इथे डाउनलोड करायचं असतं आणि आपले रेफरल लिंक त्यांना देऊन आपल्याला इथे विश्वलक्ष्मीमध्ये त्यांची जॉईनिंग करायची असते. तर चला जॉईनिंग कशी करायची आणि किती डॉलरने आपल्याला त्यांची ती जॉईनिंग करावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे जाणून घेऊया. तर आपण इथे बघू शकतो, जॉईन विश्वलक्ष्मी कम्युनिटी विथ म्हणजे आपल्याला फक्त $50 BNB ने, $50 BNB ने त्यांची जॉईनिंग आपल्याला इथे करायची असते. आणि प्रोसेसिंगसाठी $3 म्हणजे आपल्याला $53 आपण त्यांची इथे जॉईनिंग करू शकतो. तर चला आपल्याला अजून विश्वलक्ष्मीमध्ये काय काय मिळते हे आपण बघूया. विश्वलक्ष्मी एक टेक्नॉलॉजी बेस्ड कन्सेप्ट असल्यामुळे इथे आपल्याला आपल्याला डिजिटली प्रोडक्ट मिळतं, त्याला आपण डिजिटली भाषामध्ये स्लॉट म्हणतो. तर इथे आपण बघूया की आपल्याला जे प्रोडक्ट मिळतात किंवा जे स्लॉट मिळतात त्याचे व्हॅल्यू इथे दिलेले आहे, आपण ते बघू शकतो. इथे आपल्याला 12 प्रकारचे स्लॉट बघायला मिळतात. पहिल्या स्लॉटची व्हॅल्यू आपण बघू शकतो 50, दुसरे 100, 250, 500. तर शेवटचा स्लॉट इथे आपण बघू शकतो की 2.5 लाख BNB डॉलरचा स्लॉट इथे आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे खूप छान मित्रांनो, आपण फक्त 50 रजिस्ट्रेशन इथे जरी केलं तरी आपण खूप छान प्रकारे इथे अर्निंग करू शकतो. पुढे मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण ज्याचं खरंच पॅकेट अलाव करतं, ज्याच्याकडे खरंच पैसा आहे, त्यांना एकच सांगेल की ते क्रिएटरने खूप छान सुविधा दिलेली आहे आपल्याला, की ज्याचा पॅकेट अलाव करतो तो इथे $500 पर्यंत म्हणजे 50 रजिस्ट्रेशन, 100, 250 आणि 500 म्हणजे याला आपण फर्स्ट स्टेज म्हणतो. ही पूर्ण करून म्हणजे हे स्लॉट आपण बाय करून इथे छान प्रकारे अर्निंग करू शकतो. पण ज्याचं पॅकेट अलाव करत नाहीये तो 50च्या स्लॉटने सुरुवात करून इथे छान प्रकारे अर्निंग करू शकतो. आणि पुढे बघा मित्रांनो, हजारापासून जेवढे पुढचे स्लॉट आहेत हे पूर्ण ऑटोमेशन मोडवरती ते अपग्रेड होतात. म्हणजे 500 पर्यंतच कितीही मोठा पैसेवाला व्यक्ती असला तरी सुद्धा तो हजाराचा स्लॉट आपल्या पैशाने बाय करू शकत नाहीये. तो 500 पर्यंतच इथे बाय करू शकतो, म्हणजे खरेदी करू शकतो. त्याचं कारणही सांगेल तुम्हाला. बघा मित्रांनो, आपल्याला 500 पर्यंतच आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे टाकायचे आहे आणि पुढे जे स्लॉट अपग्रेड होणार आहे ते फक्त आपल्या कामांवरती. आपण किती प्रकारे, किती छान प्रकारे ते काम करू शकतो. आपण ज्या प्रकारे काम इथे करणार आहोत, जसे आपल्या व्हॅलेटमध्ये म्हणजे डॉलर जमा होणार आहे आणि त्या डॉलर कामाच्या रूपातून जे डॉलर आपल्या व्हॅलेटमध्ये जमा होतील त्याच्यातूनच आपला पुढचा स्लॉट हा अपग्रेड होणार आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या खिशातून पैसे लावण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला स्मार्ट वर्क करायचं, इथे लोकांपर्यंत हा कन्सेप्ट आपल्याला पोहोचवायचा आहे, एवढंच काम करायचंय. तर चला मित्रांनो, हे तुम्हाला कळालंच असेल. अजून विश्वलक्ष्मीमध्ये आपल्याला काय मिळतं, तर यस, इथे आपल्याला खूप छान प्रकारे VLC कॉईन मिळतात, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. ज्या स्लॉटने आपण इथे एंट्री केलेली आहे त्यानुसार इथे आपल्याला VLC कॉईन मिळतात. आपण तेही बघूया. क्रिएटरने स्वतःजवळ फक्त 10% ठेवलेले आहे, मार्केटिंगसाठी 10% आणि कम्युनिटीसाठी म्हणजे आपल्यासाठी भरून म्हणजे 80% आपल्याला इथे VLC कॉईन मिळणार आहेत. खूप सुंदर हे कॉईनची म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप छान हे कॉईन आहेत की आपण बघू शकतो. ते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिप्लॉय झालेले BP20 फॉर्मेटवरती आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या हव्या असतात कॉईनमध्ये, त्या सगळ्या गुणांयुक्त हा कॉईन आपल्याला इथे मिळणार आहे. तर चला पुढे आपण बघूया की आपल्याला विश्वलक्ष्मीमध्ये काय मिळतं. तर मी नेहमीच सांगत असते की विश्वलक्ष्मी आपल्याला खरंच विश्वास देते. तर येस मित्रांनो, तो हाच विश्वास आहे की विश्वलक्ष्मीमध्ये जे मॅट्रिक्स आहे फक्त ओनली वन, एकाच मॅट्रिक्स वरती आपल्याला इथे काम करायचं आहे आणि एकाच मॅट्रिक्स मधून आपल्याला इथे किती छान प्रकारे इन्कम मिळणार आहे, ह्याच गोष्टी इथून आता आपल्याला बघायला मिळतील. तर बघा इथे मॅट्रिक्स आपल्या समोर आहे 1/3/9/27चं. तर याच्यामध्ये मॅट्रिक्स तर एकच आहे, पण आपल्याला इथे 5 प्रकारचे इन्कम मिळणार आहे. तर आपल्याला तेही जाणून घ्यावं लागेल, हे 5 प्रकारचे इन्कम आपल्याला इथे कशा प्रकारे मिळतं. तर तुमच्या समोर स्लाइड आहे, आपण बघू शकतो की पहिले इन्कम आपल्याला मिळतं डायरेक्ट रेफरल बोनस. सेकंड नंबरचे इन्कम आपल्याला मिळतं डायरेक्ट ॲटो स्पिल बोनस.
तिसऱ्या नंबरचं इन्कम आपल्याला इथे मिळतं 15 लेवल लिडरशिप बोनस. चौथ्या नंबरचं इन्कम आपल्याला इथे मिळतं 3 लेवल बोनस. आणि 5व्या नंबरचं इन्कम आपल्याला इथे मिळतं 4 टाइप ऑफ स्टार्टअप युनिट बोनस. अशा प्रकारे एकच मॅट्रिक्स पण आपल्याला 5 प्रकारे इथे इन्कम आपण घेऊ शकतो. तर चला एक एक स्लाइडच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की आपण ते कशा प्रकारे इथे घेऊ शकतो. तर बघा, पहिले इन्कम आपलं खूप छान आहे, डायरेक्ट रेफरल बोनस. तर आपल्याला हे कसं प्राप्त होतं? बघा, आपली 50च्या स्लॉटमध्ये एंट्री झालेली $50नीच. तर आपल्याला इन्कम कसं मिळणार आहे? तर इथे आपण बघू शकतो की इथे तुम्ही आहात स्वतः आणि तुमच्या माध्यमातून जर 3 व्यक्तींना इथे तुम्ही जॉईन केलं, तर हा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला इथे 100% इन्कम देऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही लावले फक्त $50 आणि तुम्हाला इथे मिळाले $150. बघा मित्रांनो, किती छान. म्हणजे डायरेक्ट रेफरल आपले पहिले 3 व्यक्ती आपल्याला इथे 100% इन्कम देऊन जातात. आपण 50च्यानी जर रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला $150 इथे मिळतात. तर चला, हे झालं आपल्याला डायरेक्ट इन्कम. तर यानंतर आपण बघूया जे $150 आपल्याला मिळालेत ते सर्वचे सर्व आपल्याला मिळतात का? तर तिथे आपण बघूया त्याचं काय होतं. तर आपण इथे बघू शकतो सेल्फ अपग्रेडेशन फंड. तर बघा मित्रांनो, आपल्याला पहिल्या 3 व्यक्तीकडनं 50च्या स्लॉटमध्येच आपल्याला 3 व्यक्तीकडनं 100% इन्कम मिळतं. म्हणजे $150 आपल्याला इथे मिळालेले आहे. पण यातील 50% हे डॉलर आपले जातात आपण जे सुंदर ट्रस्ट वॉलेट डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 75 डॉलर हे आपल्याला लगेच इथे वापरायला मिळतात. म्हणजे आपण लगेच त्यांचा वापर करू शकतो. पण त्यातले जे 50% आहे त्याच्यामध्ये परत 2 भाग होतात. तर पहिला भाग जातो इथे स्टार्टअप फंडमध्ये 35% आणि 15% हा जातो आपल्या 15 वरच्या अप्लायन्ससाठी. म्हणजे 100%चं वाटप इथे झालेलं आहे. आपण बघू शकता. तर आपल्याला हे गोष्टी समजून घ्यावं लागेल की जे $35 जातात तर त्याचा काय इथे उपयोग होतो, ते कशासाठी यूज आपण करतो. तर तेही आपण इथे बघूया. पहिले इन्कम तुमच्या लक्षातच आलं असेल, 50% आपल्या ट्रस्ट वॉलेटमध्ये जातं ते आपण लगेच यूज करू शकतो. आणि 35 जे आपले जमा होतात स्टार्टअप फंडमध्ये त्याचा काय यूज होतो ते आपण इथे बघूया. तर बघा मित्रांनो, आपण इथे बघितलं आहे की आपल्याला 100% इन्कम मिळालेले पहिल्या 3 व्यक्तींकडनं. पण त्या आपण काय 3च व्यक्ती सिस्टममध्ये आणणार आहे, त्याही पेक्षा जास्त व्यक्ती आपल्या सिस्टममध्ये येणार आहे. आणि त्याही नंतर जे 35 आपले जमा होतात स्टार्टअप फंडमध्ये ते कशासाठी यूज होतात. तर बघा, आपण नेहमीच सांगतो की आपल्या ह्या कन्सेप्टमध्ये एआय टेक्निकचा यूज केलेला आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. तर तो कशाप्रकारे इथे यूज होतो. तर बघा, जशी आपल्या स्टार्टअप फंडमध्ये 35% आपला हा, एक मिनिट, 35% आपला हा स्टार्टअप फंड कटतो आपल्याला माहित आहे. तर जसेही आपल्या स्टार्टअप फंडमध्ये $53 हे तयार होतात म्हणजे जमा होतात, तर आपल्या स्वतःची एक आयडी इथे लागते. म्हणजे एक क्लोन आपला इथे तयार होतो. तर अशा प्रकारे आपले किती क्लोन इथे तयार होतात, अशा प्रकारे आपले इथे 15 क्लोन तयार होतात आणि 15 क्लोन आपल्याला 50% करतो. म्हणजे आपले जे स्वतःचेच इथे क्लोन किंवा आपण त्याला पुनर्जन्म सुद्धा म्हणू शकतो किंवा आपल्याला म्हणजे नेहमी-नेहमी आयडी लावण्याची गरजही पडत नाही. एकाच आयडीवरती आपले 15 क्लोन आपल्याला 50%चे इन्कम देऊन जातात. आणि जसंही आपले 15 वेळेस क्लोन तयार झाल्यानंतर जो 16व्या वेळेस आपला स्टार्टअप फंड कटतो, तो जसाही $103 कारण की आपला पुढचा स्लॉट आहे $100. जसा $103 होतो, तर आपला स्लॉट ज्यांनी 50च्या स्लॉटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पुढचा स्लॉट बाय केलेला नाहीये, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. तो जो जो व्यक्ती फक्त 50च्या स्लॉटवर जरी काम करेल आणि त्याचा स्टार्टअप फंड 15 वेळेस रिजनरेट होऊन 16 वेळेस जेव्हा फंड जमा होतो $103 तो स्लॉट ऑटोमेशन मोडवरती बाय होतो. म्हणजे त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे टाकण्याची गरज पडत नाही. त्याच प्रकारे पुढचा स्लॉट 250चा जसाही $253 होतो, तोही तसाच अपग्रेड होतो. आणि त्याच्यानंतर 500चा म्हणजे जे पुढचे स्लॉट आहेत आपले आपल्या कामाच्या हिशोबानेच जसं स्टार्टअप फंड तिथे जमा होणार आहे, त्याप्रकारे ते ऑटोमेशन मोडवरती अपग्रेड इथे होणार आहे. म्हणजे स्वतःच्या खिशातून आपल्याला नेहमी-नेहमी पैसे टाकण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला आपल्या कामावरती फोकस करायचा आहे. म्हणजे 35% हा कशासाठी यूज होतो, तर आपल्या स्वतःसाठीच यूज होतो. फक्त 15% हा वाटला जातो, तर तोही आपल्याला कसा मिळू शकतो, याही गोष्टी आपण पुढे बघूयात. तर चला, इथपर्यंत तुमच्या लक्षातच आलं असेल. तर आता आपण बघूया की आपल्याला दुसरं इन्कम इथे कसं मिळतं. इथे आपण बघू शकतो डायरेक्ट ऑटो स्पिल बोनस.
बघा मित्रांनो, पहिले 3 व्यक्ती तर आपल्याला 100% इन्कम इथनं देऊन गेलेले आहे. पण त्यानंतर आपले जेही व्यक्ती पुढे येणार आहे, तर ती गोष्ट लक्षात ठेवायची, चौथ्यापासून अनलिमिटेड डायरेक्ट कितीही व्यक्तींना आपण इथे जॉइन करू शकतो. तो प्रत्येक येणारा व्यक्ती आपल्याला 50% इन्कम इथे देऊन जाणार आहे. म्हणजे अनलिमिटेड, चौथ्यापासून अनलिमिटेड डायरेक्ट आपल्याला इथनं 50% इन्कम देऊ जाणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल की 100% इथं वाटप होतं, तर ते कसं? तर बघा मित्रांनो, आपला मॅट्रिक्स एकच आहे. तर आपल्याला सेकंड लेव्हलमधून 50% इन्कम मिळतं आणि पुढचं 50% इन्कम आपल्याला तिसऱ्या लेव्हलमधून मिळतं. तेही आपण इथे बघूया. तर ते झालं 50% इन्कम आणि आपल्याला ह्या तिसऱ्या लेव्हलमधून मिळतं. आपण इथे बघू शकता 50% 3 लेव्हल बोनस हे कसं प्राप्त होतं आपल्याला. तर इथे बघा पहिल्या लेव्हल पहिल्या लेव्हलमध्ये जेव्हा आपले व्यक्ती येतात ते आपल्याला 25% इन्कम देऊन जातात. सेकंडमध्ये आपल्याला 12.5% आणि थर्ड लेव्हलमध्ये आपल्याला इथे 12.5% म्हणजे सगळं मिळून आपल्याला परत इथे 50% इन्कम हे मिळतं. फक्त आपल्याला इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेही इन्कम आपल्याला मिळतं त्यातलं 50% इन्कम हे आपल्या जातं ट्रस्ट वॅलेटमध्ये आणि अ, त्यानंतर 35% जाते हे आपल्या स्टार्टअप फंडमध्ये आणि 15% हे इन्कम आपल्याला जातं म्हणजे 15 लेव्हल लीडरशिपसाठी. म्हणजे इथे 100चं वाटप 100 याच्यामध्ये होतच. बघा तुम्ही बघितलं आता 50% इथे मिळाले, तिसऱ्या लेव्हलमध्ये 50% मिळाले आणि आता आपल्याला 100% जर इन्कम हवं असेल, तर आपल्याला 15 लेव्हल लीडरशिप बोनस हे कशाप्रकारे प्राप्त होतं आणि कशाप्रकारे आपण इथे 100% इन्कम मिळवू शकतो, ही गोष्ट आपण इथे जाणून घेऊया. तिथे बघू शकता तुम्ही 15 लेव्हल दिलेले आहेत आणि आपल्याला 15 लेव्हलमध्ये 1% म्हणजे 1% बोनस मिळणार आहे. ते कशाप्रकारे? तर इथे तुम्ही बघू शकतात, की आपली टीम तयार होते आणि आपल्याला 1% इन्कम इथे कसं मिळतं. तर बघा मित्रांनो 1% इन्कम आहे, पण जशी-जशी आपली टीम वाढत जाणार आहे, तसं-तसं इन्कम आपल्याला कसं प्राप्त होणार आहे. तुम्ही ते बघू शकता पहिल्या लेव्हलमध्ये 3 लोकांची टीम टीम असते. तर आपला टॉप ऑफ व्हॅल्यू म्हणजे आपला बोनस आपल्याला मिळतो तर $150 आणि आपल्याला 1%च्या हिशोबाने $1.50 इथे मिळतो. बस त्याच्यासाठी एकच कंडिशन आहे, ती कंडिशन आपल्या इथे पूर्ण करावी लागते. इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही डायरेक्ट जर इथे 5 लोकांना जॉइन केलं, तर तुम्हाला इथपर्यंत म्हणजे 5 लेव्हलची इन्कम इथे मिळणार आहे. तुम्ही बघू शकता 5 लेव्हलपर्यंत की इथे आपली संख्या होते आणि किती इन्कम आपल्याला इथे मिळतं. बघा 243 ही आपली 243 लोकांची टीम तयार होते. 12.5 म्हणजे 12,150 इथे म्हणजे आपल्याला आपलं टॉप ऑफ व्हॅल्यू होतो म्हणजे बोनस होतं आपलं आणि $121 इथे आपल्याला मिळतात. आपण 5च लोकांना जोडलं तर आपली टीम किती मोठी तयार होऊ शकते इथे आपण बघू शकता. त्याचप्रमाणे आपण 10 लोकांना डायरेक्ट केलं तर इथे 10 लेव्हलपर्यंत तुम्ही इथे बघू शकता. स्लाईड तुमच्या समोर आहे. म्हणजे 10 लोकांना जॉइन केल्यानंतर आपली टीम वाढत जाणार आहे. 10 लेव्हलचं इन्कम आपल्याला मिळणार आहे आणि 15 डायरेक्ट जर आपण केले, तर 15 लेव्हलचं इन्कम आपल्याला इथे मिळणार आहे. बस त्याच्यासाठी एक सिंपलची कंडिशन क्रिएटरने ठेवलेली आहे. बघा आपले स्लॉट आहे 12, पण आपल्याला पूर्ण 12च्या 12 स्लॉटमध्ये म्हणजे 15 लोकांना जॉइन करायचं आहे का? तर बिलकुल पण नाही मित्रांनो. खाली 50च्या स्लॉटमध्ये 50च्या स्लॉटमध्ये तुम्ही जर 15 लोकांनी ते जॉइन केलं, तर तुम्ही 15 लेव्हल लीडरशिपसाठी बोनस प्राप्त करण्यासाठी कॅपेबल होतात. म्हणजे तुम्हाला ते बोनस तिथे प्राप्त होऊ शकतं आणि 15% जर इन्कम 15 लोकांना जर तुम्ही जॉइन केलं, तर इथे तुम्हाला 100% इन्कम कसं मिळतं तेही तुम्हाला सांगेल. तर बघा तुम्ही बघू शकता, की 50% तर आपल्या हक्काचं आहेच. आपण जितकेही डायरेक्ट जोडणार ते आपल्याला 50% इन्कम देऊन जाणार आहेत. 35% हे आपल्या स्टार्टअप फंडमध्येच जमा असतं आणि त्याचा उपयोग कसा होतो हेही आपण आता बघितलेलं आहे. आणि त्यानंतर 15 लोकांनी इथे तुम्ही जॉइन केलं, तर 15% इन्कम सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं, तर 100% इन्कम इथे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आहे. त्यासाठी फक्त एकच कंडिशन आहे, आपल्याला 15 लोकांना इथे जॉइन करावंच लागेल. तर चला आपण इथे बघू शकतो हे इन्कम तुमच्या लक्षातच आलं असेल आणि आता सगळ्यात लास्ट आणि बेस्ट इन्कम खरंच खूप सुपर इन्कम आहे. कारण की इथनं ग्लोबली सर्कल फिलअप होणे सुरू होतात आणि हे इन्कम मला फार आवडतं. आणि ज्यांनी पहिली स्टेज कंप्लीट केलेली आहे, त्यांनी याचा अनुभव घेतलेलाच आहे. त्याच्यामुळे इथे बघू शकता मित्रांनो, फर्स्ट स्टेज म्हणजे काय? आणि आपल्या फर्स्ट स्टेज कंप्लीट करणं का गरजेचे आहे, हेही तुम्हाला मी सांगेल. तर बघा इथे आपण बघू शकता, आपल्या ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याला ह्या 5व्या इन्कममध्ये 4 स्टेज दिलेले आहेत. तर पहिल्या स्टेजमध्ये आपण इथे डॉलरची व्हॅल्यू बघू शकता. म्हणजे 100 पासून
तर 500 पर्यंत ही आपली डॉलरची व्हॅल्यू आहे. सेकंड याच्यामध्ये आपण बघू शकतो की 1000 पासून 1000 पासून 5000 पर्यंत आपली स्लॉटची व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर तिसऱ्या लेवल मध्ये आपली 10,000 पासून तर 25,000 50,000 पर्यंत असते. आणि पुढच्या याच्यामध्ये चौथ्या स्टेजमध्ये 1 लाखापासून तर 2.5 लाख BNB पर्यंत आपल्या डॉलरची व्हॅल्यू असते. तर बस काम तर एका प्रकारेच होणार आहे. फक्त जशी जशी डॉलरची आपली व्हॅल्यू वाढणार आहे तसं तसं आपलं इन्कम इथे वाढत जाणार आहे. तो खूप सुंदर मॅट्रिक्स एकच आहे तुमच्यासमोर, तुम्ही बघू शकता. एव्हरी डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट व्यक्ती आपल्याला 50% इन्कम तर इथनं देऊनच जाणार आहे. पहिल्या लेवलमध्ये जे 3 व्यक्ती येतात ते आपल्याला इथे बघू शकता तुम्ही. फर्स्ट लेवलमध्ये 25% इन्कम देऊन देऊन जातात. आणि दुसऱ्या लेवलमध्ये आपण इथे बघू शकतो की आपल्याला हे 9 व्यक्ती 12.5% इन्कम देऊन जातात. आणि तिसऱ्या लेवलमध्ये हे 27 व्यक्ती सुद्धा आपल्याला 12.5% इन्कम देऊन जातात. म्हणजे पूर्ण आपण जर काउंट केलं तर 100% इन्कम आपल्याला इथनं मिळत असतं. आणि हे सर्कल इतके छान फिलअप होतात टॉप टू बॉटम, लेफ्ट टू राईट. म्हणजे बघा मित्रांनो, जो पहिले येईल त्याला पहिले मिळणारच मिळणार. म्हणजे जो ज्यांनी पहिले सुरुवातीला आला तो आज ह्या गोष्टीचा अनुभव घेतोय. आणि मी स्वतःही या गोष्टीचा अनुभव घेते मित्रांनो, कारण की मी सुद्धा फर्स्ट स्टेज कंप्लीट केलेली आहे. त्याच्यामुळे मला 500च्या स्लॉटमध्ये पूर्ण माझे वरचे सर्कल फिलअप झालेले आहे. आता माझा नंबर सेकंड लाईनला लागणार मित्रांनो. म्हणजे बघा ग्लोबली सर्कल कसे फिलअप होतात. इथे माझे डायरेक्ट काम सुरू नसलं तरी कम्युनिटीमध्ये जोही व्यक्ती येतो आणि तो बघा, आज सपोज माझा डायरेक्ट आहे, आज माझा डायरेक्ट मला 50% इन्कम तर देऊनच जाणार आहे. खाली 12.5 ची त्यांची लाईन सुरू होऊन जाते. 12.5% इन्कम भेटणार आहे. आणि 9 व्यक्ती 12.5% इन्कम देऊन गेले, की खालचे जे 27 व्यक्ती आहेत ते सुद्धा इथे 12.5% इन्कम आपल्याला देऊन जाणार आहे. हे कोणाच्या माध्यमातून? फक्त ग्लोबलीच्या. म्हणजे तुम्हाला सांगायचं एकच आहे, की फक्त आपल्या डायरेक्ट किंवा आपल्या डाउन लाईननी किंवा क्रॉस लाईननी काम केलं तरच आपले सर्कल फिलअप होतील असे नाही. तर कम्युनिटीमध्ये जोही व्यक्ती येईल त्याच्या कामाने सुद्धा आपले सर्कल इथे फिलअप होतात व आपल्याला लेवलचे इन्कम हे देऊन जातात. तर चला, इथपर्यंत तुमच्या प्लॅन लक्षात आलाच असेल. तर अजून थोडंसं डीपमध्ये आपण याला समजून घेऊया की इथे कशा प्रकारे इन्कम आपल्याला प्राप्त होतं. इथे तुम्ही बघू शकता की हे जे काउंट दाखवलेलं आहे, हे बघा, हे पूर्ण ग्लोबली सर्कल फिलअप केल्याचं दाखवलेलं आहे. एव्हरी डायरेक्ट इथे काउंट केलेले सुद्धा नाही मित्रांनो. प्रत्येक एव्हरी डायरेक्ट आपल्या हक्काचं आपल्याला 50% इन्कम देऊनच जाणार आहे. तो कोणत्याही स्लॉटमध्ये असतो, त्या स्लॉटचं जे 50% इन्कम होतं ते आपल्याला मिळणारच आहे. पण बाकीचं हे ग्लोबली, हे जे हे दाखवलेलं आहे हे पूर्ण ग्लोबलीच्या माध्यमातून. एकदम सिंपल भाषेत सांगेल, आपले 39 सर्कल असतात फिलअप होण्यासाठी. ते 39 सर्कल फिलअप होण्यासाठी बघा मित्रांनो, फर्स्ट ज्यांनी कंप्लीट केलेली आहे त्यांनी लावलेले फक्त $850 आणि प्रोसेसिंग फी पकडू आपण $9. तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही की फक्त आपण लावलेले $850 ते इथे खालचा रिझल्ट तुम्ही बघू शकता की आपल्याला हे पूर्ण सर्कल 39 सर्कल फिलअप झाल्यानंतर आपल्याला इथे किती इन्कम मिळतं, तर $4,460 इन्कम आपल्याला इथं मिळतं. तर बघा त्यातले 50% नेहमीप्रमाणे ट्रस्ट वॅलेटमध्ये, 35% आपल्या स्टार्टअप फंडमध्ये किंवा आपण रिजनरेशन फंड म्हणू शकतो त्याला, त्याच्यामध्ये. आणि 15% हे जातं आपल्या 15 लेवल लिडरशिपसाठी. आणि बघा मित्रांनो, पहिली स्टेज जर कंप्लीट झाली आपली 500ची, तर पुढचा जो आपला स्लॉट आहे $1000. तर बघा त्यातलं जे स्टार्टअप फंडमध्ये राहतं त्यातला ॲटोमेशन मोडवरती आपला $1000 राहतात. आणि तो स्लॉट ॲटोमेशन मोडवरती अपग्रेड होऊन जातो. म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे टाकण्याची आपल्याला गरज पडत नाहीये. फक्त आपल्या कामावरती आपल्याला फोकस करावं लागतं. एकदम सिंपल भाषामध्ये मी सांगितलं, कारण की आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे आणि प्रत्येकाला आज मराठी प्लॅन असल्यामुळे बोलण्याची पण इच्छा आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता, स्लाईड तुमच्या समोर आहे.
पहिल्या लेव्हलमध्ये 3 व्यक्ती येतात आणि आपल्याला ते 25% इन्कम देऊन जातात. आपण इथे टॉपअप बघू शकतो 100च्या टॉपअपमध्ये, 250च्या टॉपअपमध्ये आणि 500च्या टॉपअपमध्ये. सेकंड लेव्हलला 9 व्यक्ती येतात. आपला बिझनेस किती होतो 12.5% इन्कम आपल्याला इथे मिळतं. हेही तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथे बघा तिसऱ्या लेव्हलमध्ये 27 लोकं येतात. म्हणजे पूर्ण 39 लोकांनी हे सर्कल पूर्ण फिलअप झाल्यानंतर आपल्याला 5.5 गुणा इन्कम मिळतं. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तेही फक्त आपल्याच कामाने नव्हे, तर कम्युनिटीमध्ये जोही व्यक्ती येतील त्याच्या कामाने आपल्याला इथे इन्कम हे मिळत असतं. तर खूप सुंदर आणि सिंपलसा हा प्लॅन आहे. सगळ्यांच्या लक्षात येईल असा हा प्लॅन आहे. इथे मी सांगते खरंच एज्युकेशन मॅटर करत नाहीये. हा जो इतका सिंपल प्लॅन आहे, इझिली आपण कोणत्याही कमी शिकलेल्या व्यक्तींनाही सुद्धा सांगून आपण त्याला म्हणजे ह्या कन्सेप्टमध्ये जॉइन करू शकतो आणि इझिली तोही पुढच्या व्यक्तीला हा प्लॅन देऊ शकतो. म्हणजे आपण बघतो टेक्नॉलॉजी बेस्ड कन्सेप्ट म्हटल्यानंतरच लोकांच्या मनात जे खरंच कमी एज्युकेटेड आहे त्यांना भीती वाटते, की नाही हे मी करू शकणार नाहीये. पण नाही मित्रांनो, खूप सिंपलसा प्लॅन आहे. कोणीही याला प्रेझेंट करू शकतं आणि तोच एक आपला म्हणजे खरंच खूप छान पॉइंट आहे, की सिंपल प्लॅन आहे आणि इन्कम पण खूप छान आहे. आपण लोकांना समजून पण सांगू शकतो आणि लोकांच्या सहज लक्षात येतो. त्याच्यामुळे इथे आपण जॉइनिंगही लोकांना छान प्रकारे करू शकतो. तर चला जास्त काही बोलणार नाहीये. तर सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवाद करेल. सगळ्यांनी मनःपूर्वक माझा प्लॅन ऐकल्याबद्दल आणि खरंच माईक हँडओव्हर करेल मी आपले आदरणीय जे आजचे होस्ट आहे, खूप छान प्रकारे ते होस्टिंग करतात. तर त्यांच्याकडे मी माईक हँडओव्हर करेल. पण त्या अगोदर मी आपले त्रिमूर्ती, आपले गुरु त्यांनाही नमन-वंदन करेल व आपल्या सगळ्यांनाही नमन-वंदन करते व माईक हँडओव्हर करते. आदरणीय काजळे सर, प्लीज वेलकम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅडम. खूप सुंदर, अप्रतिम, खूप छान असा प्लॅन तुम्ही मराठीतून सुद्धा छान घेतला आहे. आता तर खरं म्हणजे तुम्हाला सवयच होऊन गेली हिंदीतून छान प्रकारे प्लॅन घ्यायची. पण जेवढ्या प्रकारे तुम्ही हिंदीतून प्लॅन घेतला त्यापेक्षाही जास्त आपल्या मायबोली मराठीतून तुम्ही प्लॅन सादर केला आहे. अशी अपेक्षा करतो की आज कोणताही व्यक्ती नवीन जरी या मंचवर असेल किंवा असता तर नक्कीच त्यांच्या सुद्धा हा प्लॅन लक्षात आला असता. तर तुम्ही मी ज्याप्रमाणे सांगितलं कमी वेळेमध्ये प्लॅन नेहमीच तुम्ही व्यवस्थित घेतात. आजही तुम्ही वेळेच्या अगोदर प्लॅन घेतला त्याबद्दल तुमचे परत एकदा धन्यवाद. आपल्या मंचवर आज असे बरेचसे लोक आहेत ज्यांना हिंदीमध्ये बोलण्यासाठी थोडी अडचण येते पण बोलण्याची इच्छा असते. जर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा असेल, अगं तुम्ही जर खरोखरच नेटवर्कच्या याच्यामध्ये कव्हरेजमध्ये असताल तर 100% तुम्ही हात हँड रेज करू शकता, जेणेकरून मी तुमचं नाव घेऊ शकल. नाहीतर मला मीटिंगच्या बाइंडअप कडे जावं लागेल. असेल कोणाची इच्छा तर तुम्ही लगेच हँड रेज करू शकता. मी खूप छान आदरणीय रवी सरनं हँड रेज केलेला आहे आणि त्यापूर्वी मी आदरणीय गंगाखेडच्या ग्रेट लेडीज सिंगम भोसले मॅडम यांना एकदा परत खास इन्व्हाइट करतो. जर तुम्ही इंटरनेटमध्ये असताल तर परत रवी सरचं बोलणं झाल्याच्या नंतर तुम्ही मनोगत व्यक्त करू शकता मॅम. तोपर्यंत मी आदरणीय रवी सरला वेलकम करतो. सर या आणि आपलं मनोगत व्यक्त करा. थँक्यू सो मच सर. मी फक्त कोणाचाच हँडरेज नव्हता म्हणून मी हँडरेज केला होता. तुम्ही ज्याला इन्व्हाइट करायचं त्यांना इन्व्हाइट करू शकता. पण आज सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप भरभरून शुभेच्छा. या आदरणीय राजाचे जे गुण मॅडमने आधी सुरुवातीला सांगितले ते सर्व गुण आपल्या सगळ्यांच्या अंगी यावेत हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या राजांनी जो स्वराज्य स्थापन केलं त्याला सुराज्य कसं बनवायचं या दिशेनं आपण प्रत्येकानं स्वतःच्या कर्तृत्वानं मार्गक्रमण करावं हीच अपेक्षा करतो. आणि आजचा प्लॅन अप्रतिम प्लॅन प्रेझेंटेशन आजचं मराठीमधलं मॅडमचं झालेलं आहे. त्याच्यासाठी संपूर्ण पॅनल तर्फे मी मॅडमचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं सगळ्या पॅनल तर्फे अभिनंदन पण करतो. आणि आज तुमची होस्टिंग पण मराठीमध्ये अप्रतिम झाली सर. मराठी आपल्या सगळ्यांची मायबोली आहे आणि मायबोलीमध्ये प्रत्येक जण अगदी व्यवस्थितपणे बोलू शकतो यात वादच नाही आहे. आणि आज सगळ्याच गोष्टी मराठीत झाल्या त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. मराठीत होस्टिंग, मराठीत प्लॅन, मराठीत शेअरिंग. आणि आज हा पण ते म्हणतात ना शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. हा शिवरायांचाच प्रताप आहे की आज त्यांच्या
या जयंतीच्या दिनी आपण मराठीमध्ये हा प्लॅन घेतला आणि त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याकडनं आपण मानवंदना दिली असं मी समजतो. आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी तुमचे पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. जाताना सगळ्यांना नमन वंदन प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी, जय जय विश्वलक्ष्मी. धन्यवाद 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 सर. तुम्ही खूपच मोजक्या शब्दामध्ये पण खूप छान असा संदेश दिला सगळ्यांना. त्याबद्दल परत एकदा तुमचे धन्यवाद. आणि आता आपल्या गंगाखेडच्या ग्रेट लेडी सिंगम आदरणीय राजे भोसले मॅम, मी तुम्हाला आमंत्रित करतो मॅम. तुम्ही या आणि आपले मनोगत व्यक्त करा. कारण तुम्ही खरोखर शिवाजी महाराजांचे वंशज आहात, त्यामुळे मी तुमचं मुद्दाम नाव घेतलं. तर मॅम या. वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एकतर इथे मी परळीमध्ये आहे आणि इथे शिवजयंतीचा खूपच आवाज येतो, त्यामुळं मला काही ऐकायला कोणी आलेलं नाहीये. तुम्ही माझं नाव घेतलं त्यामुळे मी बोलत आहे. आज सर्वांना शिवजयंत्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच प्रत्येकामध्ये शिवाजी महाराज निर्माण व्हावे हीच अपेक्षा आहे. तसंच नेहमीप्रमाणेच प्लॅन सुंदर झालेला असेल. मला काही जास्त ऐकायला आलं नाही कारण आवाजाचा खूपच गोंगाट होता. त्यामुळे तरी सर्वांना शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि आपण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण आणि आपली होस्टिंग खूप सुंदर व्हायला लागली आहे आणि खूपच छान. तर आता आपल्या प्लॅन मध्ये, आपल्या टीम मध्ये भरपूर आता प्लॅन देणारे आणि होस्टिंग करणारे खूप सुंदर बनत आहेत. तर त्या पद्धतीनं खूप छान. आणि हा आपला विश्वलक्ष्मी प्लॅन बद्दल माहिती विचारण्यासाठी मला मेसेज येत आहेत. पण आपलं आणखीन पूर्ण काम झालेलं नसल्यामुळे मी कोणाला इन्व्हाइट करत नाही किंवा माहिती देणं थोडं थांबवलेलं आहे. तर त्याबद्दल मला जरा माहिती मिळाली तर चालेल. थँक्यू, थँक्यू सो मच सर. मला एवढा मोठा मान दिल्याबद्दल थँक्यू. आणि आपल्या सर्वांचेही थँक्यू. तिन्ही गुरु, आपण, आपली टीम आणि आपले सर्व पॅनलवरचे सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद 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 मॅम. खूप कमी शब्दामध्ये तुम्ही आज तुमचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवला. आणि तुम्ही तेवढा गोंगाट असून सुद्धा सायलेंट जागी येऊन तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद मॅम. तुम्ही जे आता म्हटलात की मला मेसेज येत आहेत, माहिती विचारत आहेत, तर एकतर आपण जवळजवळ लाईव्हच्या जवळ पोहोचलेलो आहोत. उद्या आपण संध्याकाळपर्यंत 100% लाईव्ह होऊ. आणि काही अडचणच असेल तर एखादा दिवस अजून लागू शकतो. पण तुम्ही त्यासाठी तुमचं काम बिलकुल थांबवू नका. कारण आपण ज्यांना प्लॅन देतो तर ते काही लगेच आपण म्हटल्याबरोबर जॉईन होत नाहीत, तर ते थोडा वेळ घेतातच. आणि तोपर्यंत आपण लाईव्ह होऊन जाऊ. आणि राहिला प्रश्न याचा माहिती देण्याचा, तर तोपर्यंत तुम्ही त्यांना मीटिंगला आणू शकता. त्यांना पेपर प्लॅन देऊ शकता, किंवा त्यांना मॅडम वंदना मॅम असेल, आपले आदरणीय ग्रेट संकल्पक पालोदे सर, सातव सर असतील, यांना सुद्धा तुम्ही त्यांचं बोलणं करून देऊ शकता, जेणेकरून त्यांना प्राथमिक माहिती मिळेल. आणि मीटिंग मध्ये जर आल्या त्या तर त्यांना समजण्यासाठी पण 3-4 दिवसाचा वेळ लागेल. कारण जे नेटवर्कर असतात त्यांना लगेच प्लॅन समजतो, पण जे नवीन पर्सन असतात त्यांना थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपण त्यांना सुरुवात करायला काही हरकत नाही. तरी धन्यवाद मॅम. अजून कोणाला जर मनोगत व्यक्त करण्याची इच्छा असेल तर हँड रेज करू शकता. नाहीतर मी माझ्या मनानं काही नावं घेतो, जेणेकरून आमचे राजूरचे ग्रेट लीडर लक्ष्मणजी कांबळे सर, यांना बरे हे खूप उत्सुक असतात, दररोज मीटिंगला हजर असतात आणि त्यांना हिंदीपेक्षा मराठीमध्ये बोलायला खूप सोपं जाईल. तर लक्ष्मणजी कांबळे सर, जर तुम्ही माझा आवाज ऐकू शकत असाल तर तुम्ही हँड रेज करू शकता. त्याचसोबत इथं नीता मॅडम पण आहेत, ज्या बऱ्याच वेळेस मंचवर असतात, तर त्या पण आपलं मनोगत व्यक्त करू शकतात. त्याचसोबत आता राधे राधे नावानं जे व्यक्ती आहेत, ते लेडीज आहेत का जेंट्स आहेत मी ओळखू शकत नाही, पण त्यांनी स्वतःच्या नावानं यायला पाहिजे अशी मी विनंती करतो त्यांना. पण ते पण आज आपलं मनोगत व्यक्त करू शकतात. त्यानंतर शेवटचे जे आहेत SN पाटील जालना, हे पण बऱ्याच दिवसापासून आपल्या मंचवर आहेत, पण त्यांचा कधी हँड राईज किंवा शेअरिंग मी ऐकली नाही. तर सर,
मी जेवढ्यांची नावं घेतले तेवढ्यापैकी कोणी इच्छुक असेल तर ठीकही, नाही तर बराचसा वेळ झालेला आहे आणि 8:50 होत आहेत. तर आज शिवजयंतीचे बरेच जणला बाहेर पण जायचं असतं, सामील व्हायचं असतं. त्यामुळं मी आता इथंच थांबतो, सर्वांची रजा घेतो आणि परत एकदा आदरणीय ग्रेट संकल्पक रवी सातव सर यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी प्लॅन प्रेझेंटेशन केला अशा पुण्याच्या ग्रेट लेडी सिंगम त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद. आणि जेवढेही आपण निष्ठावान साथी आहेत इथं 18 जण, तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत थांबले, तुमचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण पुन्हा उद्या भेटू याच वेळेला याच लिंकनं. तोपर्यंत सर्वांना शिवजयंतीच्या मंगलमय शिवमय शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, जय विश्वलक्ष्मी, जय जय विश्वलक्ष्मी.